ओम श्री साईराम. विद्यावाहिनी प्रकरण 4. मूलभूत अज्ञानाचे निर्मूलन. भारताचे सर्वोच्च ध्येय. पिढ्यानपिढ्या भारतभूमीने आपल्या जतन केलेल्या आध्यात्मिक तत्वांच्या प्रभावाने सर्व देशातील लोकांना चिरस्थायी शांती आणि आनंद प्रदान केला आहे. या भूमीने ज्या आदर्शासाठी प्रयत्न केले तो असा होता: सर्व लोकातील सर्व जीव सुखी आणि समृद्ध होवोत. लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु. हेच भारतातील लोकांचं सर्वोच्च ध्येय राहिलं आहे. या पवित्र आदर्शाची जोपासना आणि पूर्तता करण्यासाठी प्राचीन काळातील राजे, ऋषी, धर्मसंस्थापक, पंडित, विद्वान, माता आणि गृहिणी यांनी असंख्य त्याग आणि कष्ट सोसले आहेत. त्यांनी नावलौकिक सन्मान आणि सुखाचा त्याग करून आपल्या श्रद्धेचं रक्षण केलं आणि या वैश्विक दृष्टिकोनानुसार आपलं जीवन घडवलं. अहंकार आणि अभिमानाचं निर्मूलन. दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू बाह्य सौंदर्यामुळे आकर्षक वाटू शकतात, परंतु आत्मप्रकाशित दृष्टीला त्यांचं मूल्य नगण्य वाटतं. शारीरिक सौंदर्य आणि सामर्थ्य यांची आत्म्याच्या तेजाशी तुलना होऊच शकत नाही. राजसगुण अहंकार निर्माण करतो आणि जिथे स्वार्थ, अभिमान आणि स्वतःचं महत्त्व दाखवण्याची वृत्ती असते तिथे तो आढळतो. जोपर्यंत ही वृत्ती आणि कृती दडपली जात नाही तोपर्यंत सात्विक गुण प्रगट होत नाही आणि सात्विक गुणांशिवाय दिव्य तत्व शिव प्रसन्न होऊ शकत नाही. हिमालयाची राजकन्या पार्वती ही अत्यंत लावण्यवती होती. तथापि स्वतःच्या रूपाचा अभिमान आणि अहंकार दूर करण्यासाठी तिने कठोर तपश्चर्येने सात्विकता आणि आत्मसौंदर्याचं तेज प्राप्त केलं. पुराणकथेनुसार कामदेवाने शिवाला आकर्षित करण्यासाठी पार्वतीच्या तरुण सौंदर्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या सौंदर्याच्या अभिमानाचा नाश झाल्यावर कामदेव भस्म झाला. हा प्रसंग या सत्याचं प्रतीक आहे की जोपर्यंत मनुष्य अहंकाराच्या फेऱ्यात अडकलेला असतो तोपर्यंत त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. जेव्हा मनुष्य आध्यात्मिक ज्ञान संपादन करतो तेव्हा अहंकार नाहीसा होतो, परंतु आजच्या युगात ज्ञानाबरोबर येणारा अभिमान आणि दिखावाही महत्त्वाचा मानला जातो. जगाच्या भौतिक विषयांवरील पांडित्यामुळे निर्माण होणारे बाह्य आकर्षण मनातून दूर केल्यानंतरच अंतस्थ दिव्य तत्व प्रगट होतं आणि तेव्हाच मनुष्याचं स्वत्व दिव्यत्वाशी एकरूप होऊ शकतं. आपल्यातील अहंकार हाच मनाला अस्थिर करणारा कामदेव आहे. त्याचे दिव्यत्वाच्या कटाक्षाने भस्म झाले पाहिजे. शारीरिक सौंदर्य, सांसारिक सत्ता, स्नायुबल, बुद्धिबळ किंवा धनबल यांनी ईश्वर प्रसन्न होत नाही. हाच कामदेव दहन या कथेमागील गर्भितार्थ आहे. पार्वतीने कठोर तपश्चर्या केली. तिने ऊन, पाऊस, थंडी, उपासमार यांना तोंड दिलं आणि आपल्यामध्ये परिवर्तन घडवलं. अखेरीस ईश्वराने अर्धांगिनी म्हणून तिचा स्वीकार केला. हीच ती अवस्था आहे जी सायुज्य, मोक्ष किंवा मुक्ती म्हणून ओळखली जाते. खरे आध्यात्मिक ज्ञान हे विनयशीलता, सहनशीलता आणि शिस्त शिकवते. ते उन्मत्तता, असूया आणि त्याच्याशी संबंधित सर्व दुर्गुणांचा नाश करते. असं ज्ञानच खरं आध्यात्मिक ज्ञान होय. वैराग्याचा विकास आणि इच्छांचा नाश करा. मोक्ष म्हणजे मुक्ती. प्रत्येक देहधारी जीव या देहामुळे येणाऱ्या मर्यादांपासून मुक्त होण्याची आकांक्षा ठेवतो. प्रत्येक जीव हा मुक्तीचा इच्छुक असतो, म्हणजेच मुमुक्षू असतो आणि त्यागाचं आचरण करत असतो. प्रत्येकाने त्यागी बनणं आवश्यक आहे, म्हणजेच विरक्ततेत स्थिर होणं आवश्यक आहे. हेच अंतिम सत्य आहे, निर्विवाद सत्य आहे. जेव्हा आपण शरीर सोडून जातो तेव्हा आपल्याबरोबर एक मूठभर मातीसुद्धा नेत नाही. जर आपण त्यागभाव अंगी बाणवला नाही तर मृत्यूसमयी निसर्ग आपल्याला त्याग आणि विरक्तीचं खरं महत्त्व काय आहे हा महान धडा शिकवतो. म्हणून हे ज्ञान मृत्यूपूर्वी शिकून घेणं अधिक श्रेयस्कर आहे. जो मनुष्य हे सत्य जाणून आणि त्यानुसार जीवनात आचरण करतो तो खरोखर धन्य आहे.
विरक्ती ही आध्यात्मिक शिक्षणाने दिलेली दुसरी मौल्यवान देणगी आहे. पहिली देणगी म्हणजे अहंकार आणि अभिमानाचा अभाव. ज्याप्रमाणे एखाद्या भांड्यातील पाणी ओतून टाकलं की त्यात दिसणारं आकाशाचं प्रतिबिंबही नाहीसं होतं, पण त्यानंतर खरंखुरं आकाश त्या भांड्यात प्रवेश करतं, त्याप्रमाणे जेव्हा सर्व अनात्म गोष्टींचा त्याग केला जातो तेव्हा फक्त आत्मा शिल्लक राहतो आणि मुक्ती प्राप्त होते. परंतु जो त्याग करायचा आहे तो भौतिक वस्तूंचा नव्हे, तर मनातील आसक्तीचा करायला हवा. संपत्ती आणि जमीन दान करणं, यज्ञयाग करणं किंवा घर, पत्नी, मुलं सोडून जंगलात जाणं याला अनेकजण त्याग असं समजतात. पण असा त्याग हा मनाच्या दुर्बलतेचा संकेत आहे. हा खरा त्याग नाही. अशा वस्तूंचा त्याग करणं म्हणावं तितकं कठीण नाही. जर मनाने निश्चय केला तर हे सहज करता येतं. म्हणून इच्छांचा त्याग हाच खरा त्याग होय. इच्छांचा त्याग हाच मनुष्य जीवनाचा खरा उद्देश आहे. त्याच्या सर्व प्रयत्नांचं ध्येय आहे. त्यामध्ये काम, क्रोध, लोभ, द्वेष इत्यादींचा त्याग करणंही अभिप्रेत आहे. मूलभूत त्याग हा इच्छांचा असायला हवा, कारण इतर सर्व वासनात्मक भावभावना या इच्छांच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत. आपण म्हणतो ज्याच्या हातात धनुष्य आहे म्हणजे कोदंडपाणी, म्हणजेच त्याच्याकडे बाणही आहे. धनुष्य आहे म्हणजेच बाण आहे हे गृहीत धरलेलं आहे. त्याचप्रमाणे इच्छा असेल तर तिच्यासोबत काम, क्रोध, लोभ इत्यादी भावनाही असतात, ज्या नरकाच्या प्रवेशद्वारासारख्या आहेत. असूया ही त्या प्रवेशद्वाराची कडी आहे आणि अहंकार ही त्या कडीची किल्ली आहे. ती किल्ली लावून कडी उघडली की नरकाचं दार खुलं होतं. मानव आणि प्राणी. क्रोध ज्ञानाला प्रदूषित करतो. अनियंत्रित इच्छा कृतींना कलुषित करते. लोभ भक्ती आणि समर्पण यांना नष्ट करतो. क्रोध, इच्छा आणि लोभ हे ज्ञान, कर्म आणि भक्तीला अधोगतीला नेतात आणि मनुष्याला असंस्कृत बनवतात. परंतु इच्छा हेच या सर्वांचं मूळ कारण आहे. इच्छा ही अज्ञानाची फलनिष्पत्ती आहे. म्हणून मूलभूत अज्ञानाचा नाश करणं अत्यंत आवश्यक आहे. अज्ञान हे पशुचं लक्षण आहे. पशु म्हणजे काय? जे पाहते तेच पशु. पश्यती इति पशुः. याचा अर्थ बहिर्दृष्टी असलेले, जे फक्त बाह्य जग पाहतात आणि त्या दिसण्यावर विश्वास ठेवतात, परंतु अंतर्दृष्टी मनुष्याला सर्व प्राणीमात्रांचा अधिपती, पशुपती ईश्वराकडे नेते. जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवत नाही तोच खरा पशु आहे. पशूंमध्ये काही जन्मजात हिंसक प्रवृत्ती असतात, त्या सहजासहजी नष्ट होत नाहीत. उदाहरणार्थ, जर एखाद्या वाघाच्या पिल्लाला आपण प्रेमाने वाढवलं, त्याला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न केला, तरी ते भुकेलं झाल्यावर कच्चं मांसच खाणार, पुरी किंवा बटाटे नाही. याउलट मनुष्य शिक्षणाने सुसंस्कृत बनू शकतो. म्हणूनच शास्त्रांमध्ये सर्व सजीवांमध्ये मानवजन्म हा दुर्लभ आहे असं म्हटलं आहे. मानव हा सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्वात भाग्यवान आणि पवित्र आहे, कारण त्याच्या अंगभूत प्रवृत्ती रूपांतरित करता येतात. पशुवृत्ती असलेला मनुष्य ही साधना आणि स्वप्रयत्नाने त्याच्या पशुवृत्तीवर प्रभुत्व मिळवू शकतो. रानटी पशु जन्मतःच क्रूर असतो आणि मृत्यूसमयीही क्रूरच असतो. इंद्रियांवर प्रभुत्व न मिळवता जगलेलं जीवन म्हणजे खरं जीवन नव्हे. मानवाला अनेक प्रकारच्या क्षमता लाभलेल्या आहेत, पण जर इंद्रियांचं नियंत्रण आणि संचालन योग्य दिशेने झालं नाही तर वर्षानुवर्ष व्यर्थ जातात. खरं शिक्षण या इंद्रियांवर विजयाच्या प्रक्रियेत यशस्वी व्हायला सहाय्य करतं. विद्या विनय प्रदान करते. विनयाच्या माध्यमातून मनुष्याला सत्कर्म करण्याची पात्रता प्राप्त होते. त्या पात्रतेतून समृद्धी येते. समृद्ध मनुष्याला दान करण्याची आणि सदाचारी जीवन जगण्याची क्षमता प्राप्त होते. सदाचारी जीवनाने इहलोकात आणि परलोकातही आनंद प्राप्त होतो. जय साईराम.